आज जे आहे मी थोडं प्रपंचाबद्दल सांगणार आहे. तर ज्यावेळेस आपण संसारामध्ये राहतो आणि निब्बाणापर्यंत पोहोचत नाही, तर या आसक्ती आणि लोभामुळे आपण बरेचसे जे दुर्गुण आहे ते जमा करत बसतो. आणि जी प्युरिटी पाहिजे, जी स्वच्छता पाहिजे, दिलाची, समाधीची आणि प्रज्ञेची, ती डेव्हलपमेंट या दुर्गुणांमुळे होत नाही. ओके. तर काय होतं की डे बाय डे आपली जी लाईफ असते ती अनप्रोटेक्टेड होऊन जाते. ओके. अनप्रोटेक्टेड होण्याचं कारण काय? कारण की आपण दुर्गुणांचा सहारा घेत राहतो. ओके. ज्या काही आपल्या ऍक्टिव्हिटीज असतात त्या सफरिंग प्रोड्युसिंग असतात. जे काही आपण करतो ना त्यामधून आपल्याला जास्तीत जास्त दुःखच उत्पन्न होत राहतं. आणि आपण त्याला गार्ड करू शकत नाही. आपण आपल्या फॅमिलीला गार्ड करू शकत नाही. आपण आपल्या स्वतःला गार्ड करू शकत नाही. तर यावेळेस काय होतं की जे साधारण लोक असतात त्यांना शील आणि ध्यान पालन करणं एकदम अवघड होऊन जातं. कारण की घरा म्हणजे सामाजिक जी काही बंधनं असतात. एक मिनिट हा. सामाजिक जे काही बंधनं असतात आणि जे काही जबाबदाऱ्या असतात त्यामुळे तो व्यक्ती पूर्ण ब्रोक होऊन जातो. जे तो प्युरिटी ऑफ माइंड जी असते, मनाची जी परिशुद्धता असते ती त्याला मेंटेन ठेवणं खूप अवघड होऊन जाते. कारण की इवन त्या व्यक्तीने जर कॉन्सन्ट्रेशनही अचीव केलं तरी दुर्गुणामुळे ते नष्ट होऊन जातं. तर जो हुशार व्यक्ती असतो, जो इंटेलिजंट असतो, तो काय करतो? तो आई वडील, बहीण भाऊ, सर्व संपत्ती आणि संसाराचा हा जो धोका आहे, हा सर्व त्याग करून निब्बाणाच्या दिशेने निघून जातो. याचा अर्थ काय? तो पबज्जा घेतो. म्हणजेच भिक्खूचं जीवन स्वीकारतो. तर त्यासाठी एक स्टांजा आहे, म्हणजे एक पॅराग्राफ पण ते भगवान बुद्धांनी सांगितलं. संबाधो संबंधो घरावसो राजापथो अब्बकासो पबज्जा. याचा अर्थ काय आहे की पबज्जा जी आहे ती या जगामधलं जे हायेस्ट पोझिशन आहे, ज्याला आपण सम्राट म्हणतो, त्याच्यापेक्षाही मोठं आहे, त्याच्यापेक्षाही हायेस्ट आहे. तर ज्याला आपण मोनार्ची म्हणतो, म्हणजे जे राजेशाही किंवा सम्राट जे असतात, तर ते काय आहे की डेव्हलपमेंट आहे अनहोलसम, म्हणजे ते ग्राउंड आहे डेव्हलपमेंटचं. म्हणजे ते ग्राउंड आहे दुर्गुणांना डेव्हलप करण्यासाठी. त्या त्या ग्राउंडवर दुर्गुण डेव्हलप होत राहतात. ओके. तर काय होतं की राजा अशा वेळेस खूप सगळे अपुण्य करून टाकतो आणि या अपुण्याच्या बळावर तो नरकाच्या यातना भोगतो. ओके. त्यावेळेस बोधिसत्व, ओके, बोधिसत्व एकदा राजा असताना फक्त 20च वर्ष राज्य केलं त्यांनी राजा म्हणून. तर त्यावेळेस त्यांनी खूप सगळे अनहोलसम कलेक्ट केले. म्हणजे जे अपुण्य होतं ते कलेक्ट केलं आणि त्या अपुण्याच्या बळावर जेव्हा त्यांचा मृत्यू होतो ते ओसुपत्थ नावाच्या नरकात चालल्या जातात. आणि हे जातक कथामध्ये सांगितले गेलेले आहे. टेमिया नावाची जी जातक कथा आहे त्यामध्ये सांगितले गेलेले आहे. तर हे जे प्रिन्स टेमिया असतात, ओके, प्रिन्स टेमिया हे मागचे जन्म आठवू शकतात यंग एज मध्येच.
यंग एजमध्येच हे मागचे जन्म आठवतात. तर त्यांना आठवतं की ते एकदा राजा असताना कसे त्यांना नरकाची यातना भोगावी लागली. तर ते ड्रामा करतात. क्रिपल. क्रिपल म्हणजे काय? मग त्याला बोलता येत नाही, त्याला चालता येत नाही, ज्याला खाता येत नाही, त्याला काहीच करता येत नाही. असे ते बनून जातात क्रिपल. म्हणजे जागच्या जागीच ते सगळं करणार. तर जो राजा असतो त्यांचे वडील ते डिसअपॉइंट होतात की बोधिसत्व जर असं असणार तर हे कसं काय मग या राज्याला सांभाळू शकणार. तर ते काय करतात, त्याला जंगलामध्ये सोडून देण्यासाठी सांगतात. तर त्यांचा जो सारथी असतो, जो ड्रायव्हर असतो, त्याचं नाव सुनंदा असतं, सुनंदा. तर ते म्हणतात की सुनंदा, राजकुमारला जाऊन जंगलात जाऊन त्याला पूर्ण जिवंत गाडून टाक. ओके. आणि ते राजा विचार करतो की असा व्यक्ती जर माझ्या माझ्या घराण्यात जर राहिला, माझ्या राजेशाहीत जर राहिला, तर हे माझ्यासाठी बॅड लक आहे. हे चांगलं नाहीये की पॅलेससाठी. मग त्याला जंगलात घेऊन जायला जातं. मग ज्या वेळेस त्या तेमियाला कळत, म्हणजे सुनंदाला कळतं ड्रायव्हरला की तेमिया जे आहे, प्रिन्स तेमिया हे बोलू शकतात. त्यावेळेस प्रिन्स तेमिया ला ते विचारतात का नाही बोलले. त्यावेळेस तेमिया उत्तर देतात, पुरीनाम सारानाम जतिम यथा रज्जमकरिण्यम करयध्वा तनिम राजम पापत्थम निरयम भूषण विसत्थम सेवा वसंत तन्हिम राजामकरियन असितं वस्स सहस्राणि निर्यामि अप्पसिच्चम् तस्य राजा सम्भूतो न मम राजाभिषयम् तस्मापुत्तिच्च मातुच्च सन्तीतिके न बहिनं तदा. तर ते म्हणतात की मी एके काळी एका जन्मामध्ये बनारसचा राजा होतो. ओके. आणि त्या जीवनामध्ये ज्यावेळेस मी राजा झालो आणि जेव्हा माझा जन्म झाला त्यावेळेस, म्हणजे मृत्यू झाला त्यावेळेस माझा जन्म खूप बेकार नरकामध्ये झाला. तर मी तिथं किती काळ व्यतीत केला, 80,000 वर्ष मी त्या नरकामध्ये राहिलो. मी हे माझ्या आई वडिलांना सांगू शकत नव्हतो, कारण की मी जर बोललो असतो तर त्यांनी मला पुन्हा राजा बनवलं असतं. ओके. तर प्रिन्स थेमिया जे असतात ते अफ्रेड असतात राजेशाही स्वतःच्या डोक्यावर घेण्यासाठी, किंगशिप स्वतःवर डोक्यावर घेण्यासाठी. कारण की त्याच्यामधून खूप सगळे अनहोलसम डेव्हलप झाले असते आणि त्यांना पुन्हा या संसाराचा जर्नी वाढवू लागला असतो. ते या पॅराग्राफचा अर्थच सांगतात की पबज्जा जी आहे ती एवढी डेंजरस सिच्युएशन नाही. तर पबज्जा घेतल्यानंतर जे दुर्गुण असतात ते कमी व्हायला लागतात. अकुशल कर्म जे असतात ते अकुशल कार्य जे असतात ते कमी व्हायला लागतात. आणि संसाराचा जो जर्नी आहे हा कमी होऊन जातो, शॉर्टन होऊन जातो. आणि तो व्यक्ती अनहोलसम अपुण्यापासून दूर राहायला लागतो, कमी व्हायला लागतो. तर तेमियांनी या प्रकारे आपलं राज्य सोडून दिलं आणि पबज्जा घेतली. तर
त्याच्यानंतर जो राजा होता महाजनक, ओके, हे ऐकल्यानंतर महाजनकानं पण पबच्या घेतली. तर ज्या वेळेस ते पबच्या घेतात, आणि कारण की लहानपणापासून ते बोललेलेच नसतात, पबच्या घेतात, नंतर त्यांचं ऐकून सगळे आजूबाजूचे राजे पण पबच्या घ्यायला लागतात. ओके. त्यानंतर ते म्हणतात, हितवा सतापलम कामिसम सोवान्नम सत्तर्जकम अज्ञेयम मत्तिकापातम तम द्वितीया विसज्जनम. ते म्हणतात की मी ऑर्डेन झालो, म्हणजे मी ऑर्डेन झालो आणि जमिनीपासून निर्माण झालेलं पात्र हातामध्ये घेतलं. काय त्याग करून? सोन्याच्या प्लेटा त्याग करून. ओके. सोन्याच्या प्लेटा त्याग करून, परंतु हे माझ्यासाठी सर्वोत्कृष्ट आहे. बघा. म्हणजे ज्या गोष्टींच्या मागे आपण पळत असतो साधारण सांसारिक जीवनामध्ये, त्या सर्व गोष्टी आपल्याला इनडायरेक्टली जर अकुशल निर्माण होत असेल त्याच्यामधून, तर आपल्याला नरकापर्यंत घेऊन जातात. ओके. एकदा बोधिसत्ता किंग ऑफ बनारस, म्हणजे जो बनारसचा राजा होता, तिथे एक ऍडवायझर होता, त्यांच्या घरामध्ये जन्म घेतात. ओके. आणि सेम जे राहुल आहे, राहुल. ओके. राहुल पण जन्म घेतात कुठं? किंग ऑफ बनारसच्या, म्हणजे जो राजा आहे बनारसचा, त्याच्या घरामध्ये. एक म्हणजे बोधिसत्व जन्म घेतात ऍडवायझरच्या घरी, आणि त्यांचे जे पुत्र आहेत, या सिद्धार्थ गौतम बुद्ध असताना, ते जन्म घेतात राजाच्या घरी. ओके. तर ते दोघही वाढतात एकामेकासोबत, आणि एज्युकेशन कम्प्लीट करण्यासाठी तक्षशिला जातात. ओके. तक्षशिला जातात. त्याच्यानंतर मग दोघही वाढतात, तक्षशिला जातात, आणि जेव्हा ते मोठे होतात तर राजा डेप्युटी बनवतात, म्हणजे सहकारी बनवतात आपल्या मुलाला, आणि त्याच्यानंतर ते त्याला कॉन्फिडन्स देऊन देतात की बोधिसत्वाला, की तू हे करू शकतो म्हणून. की तर तर हळूहळू काय होतं की यांच्यामध्ये निरस्ता निर्माण होते. निरस्ता निर्माण होते. तर बोधिसत्व जे असतात, बोधिसत्वांना माहिती असतं की बा जो त्यांचा मित्र आहे हा राजा बनणार आहे. ओके. परंतु राजा बनला नंतर तो राजा बनल्यानंतर तो मला पण ऍडवायझर बनवणार आहे. ओके. हे जाणत असताना सुद्धा बोधिसत्व एवढी मोठी सगळी संपत्ती सोडून, ओके, की त्याचा मित्र राजा आहे आणि तो त्याला ऍडवायझरच बनवणार, हे सगळं जाणून असताना सुद्धा बोधिसत्व काय करतात? सर्व सोडून देतात आणि साधू बनून हिमालयामध्ये चालले जातात. ओके. तर काही वर्षानंतर राजा जो असतो त्याच्या मित्राला आठवण करतो, किंवा कुठं असेल, काय करत असेल. तर
काय होतं की राजा जो असतो तो शोध घेण्यासाठी पाठवतो मिनिस्टर्सला. मिनिस्टरचे जे नाव असतं, जो शोध घेण्यासाठी जात आहे त्याचं नाव असतं साहिया. तो बोधिसत्वाला जातो आणि बोधिसत्वाला म्हणतो की राजा तुम्हाला एक पोझिशन ऑफर करू इच्छित आहे, एक जागा देऊ इच्छित आहे या राज्याचा ऍडवायझर. ऍडवायझर म्हणजे काय की एक प्रकारचा प्राईम मिनिस्टर, ते जो राजाच्या संपत्तीचा उपभोग घेऊ शकतो. सेम टू द कम्पॅरेबल राजाच एक प्रकारचा. ज्या वेळेस साह्या येतो आणि असं म्हणतो बोधिसत्वाजवळ, तो बोधिसत्व तिथं एक गाथा म्हणतात. सहसा मुद्द पर्यन्नम माहिम सागरा कुनादलम ना इच्छे सहा नादिया एवं सहिया विजंती विजानाहि धैर्यत्तु तं धनबलं यस्सा लाभंच ब्रह्मण या चित्तविंतपेन्तेन अधम्मचरणेव अपि चे पत्तमदया अनागरो परिभज्ये परिभजे सा एव जितके सा एव जीवकसेया यावधम्मेन एषेन अपि च पातेनादेया अनागरो परिभज्ये अनम अहिंसियं लोके अपि राजेन तं वरम. साह्या त्याचा अर्थ म्हणतात ते साह्या या भौतिक सुखासाठी पबज्जाला सोडणे म्हणजे भिक्खू जीवनाला सोडणे हे भिक्खू जीवनाचा अपमान आहे. इवन जर मला संपूर्ण पृथ्वी, हे चारचे चार समुद्र, सर्व काही भेटत असेल तरीही ही जी प्रॅक्टिस आहे मी याला सोडू शकत नाही. मी स्वतःचे शील सोडू शकत नाही आणि मी या धम्माचा इन्सल्ट करू शकत नाही. ते म्हणतात की धम्मामध्ये भोजनासाठी भिक्षाटन करणं हे कितीतरी पट सुंदर आणि चांगलं आहे एक राजा म्हणून जगण्यापेक्षा. Okay. म्हणजे हे का म्हणतात ते, कारण की साधू बनून राहणं, भिक्खू बनून राहणं हे कोणत्या तरी व्यक्तींना हर्ट केल्यापेक्षा कितीतरी चांगलं. एक राजा बनून हर्ट केल्यापेक्षा कितीतरी चांगलं. जेव्हा बोधिसत्व ही जी जागा आहे, ही पोझिशन जी आहे ऍडवायझरची, रिजेक्ट करतात. रिजेक्ट करतात कशासाठी? हे जे इंद्रिय सुख जे भेटणार आहे त्यामधून ते टाळण्यासाठी. त्याच्यानंतर फक्त बोधिसत्वच नाही, मग त्याच राज्यामधले कितीतरी चांगले लोक ज्यांना कळून जातं की पपज्जा किती ग्रेट आहे, तर त्यांचे राज्य सोडून देतात. त्यांचे पती पत्नी मुलं सोडून देतात. आणि सेम राजा महाकप्पीनं सुद्धा असंच करतात, ऑर्डर होतात. तर थाउजंड ऑफ मिनिस्टर्स वेगवेगळ्या राज्यांचे तिथे येतात. ओके. जी राजाची जी पत्नी असते महाकप्पीना, ती सुद्धा येते आणि ऑर्डेन होते. त्याच्यानंतर एक अजून राजा आहे पुक्कू सतिया, हा पण आपलं राज्य सोडतो आणि ऑर्डेन. त्याच्या सोबतच त्याचे हजारो असे जे मिनिस्टर्स असतात ते पण. त्याच्यानंतर बँकर ज्योतिया, त्याच्यानंतर रठ्ठपाला जो आहे तो,
हे सर्व आपल्या संपत्ती सोडतात आणि तिथं पबनच्या घेतात. एक दिवस जंबू का खद्द जंबू का खद्द का हे सारीपुत्तांना एक प्रश्न विचारतात की धम्मविनय एवढं डिफिकल्ट काय? तर वेनरेबल सारीपुत्त म्हणतात, पबज्जा खो अविसो इमस्मिन धम्मविनये दुःखार. म्हणजे पबज्जा ही सर्वात मोठी डिफिकल्ट गोष्ट आहे धम्मविनयामध्ये. या जगामध्ये सर्व जे लोक आहेत, ओके, त्यापैकी खूप कमी लोक भिक्खू बनू शकतात. खूप कमी लोक. या सर्व जेवढेही लोक आहेत त्या सर्व लोकांसाठी आपल्या आई वडील पती पत्नी बहीण भाऊ मुलं मुली नातेवाईक संपत्ती यांना सोडून एक सिंगल नाईट सुद्धा बाहेर राहणं अवघड जातं. एक सिंगल नाईट सुद्धा बाहेर राहणं अवघड जातं आणि एक सिंगल नाईट सुद्धा ते पपाच्या घेऊ नाही शकत. आणि जो हाय घेतो तर तो सगळ्यात मोठा डिफिकल्ट टास्क परफॉर्म करत असतो. त्याच्यामध्ये खूप ग्रेट मेंटल वेल्थ असते पबज्जा घेणाऱ्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये खूप मानसिक शक्ती असते कारण की साधारण जीवन सोडून पबज्जा घेणे हे सर्वात अवघड आहे. तर या प्रकारे जे बोधिसत्व असतात ते एक मोठं उदाहरण ठेवतात. हे सगळं कशामध्ये शासनवत्र नाही. याच्यामधले मी तुम्हाला आज हळूहळू हळूहळू सगळं सांगत आहे, सगळं शिकवत आहे. तर मंगलसूत्रामध्ये पण सांगितलेलं आहे, एवम दशनम उलख्खिनपि हि पुण्येन अनेकानि जाती सहस्राणि चक्कुमि रागो वा दहो वा उत्सदो वा पीलाका वा न होन्ति विपस्सनानि पंचमानारकानि होन्ति चक्कुनि रतान विमने उग्गन्तिनानि कवाता सादिसानि सतः सांसा कप्पिना खातम देवस्सु च मनुस्स सैवु च सब्ब संपत्तीनां लाभ होती. के सारीपुत्र म्हणताय. नाही सॉरी भगवान बुद्ध म्हणतात. तर मंगलसूत्रामध्ये भगवान बुद्ध म्हणतात की फक्त एका क्षणासाठी एका चांगल्या भिक्खूला पाहणं, ओके, तर 1000 जन्मामध्ये तुमचे डोळे एखाद्या जेम्स सारखे दिसतील, 5 रंगांनी भरलेले. ओके. तर हे या वाक्याचा अर्थ आहे. तर हे खूप महत्वाचं आहे. त्याच्यानंतर भगवान बुद्ध म्हणतात अखनखेया सुत्त. याच्यामध्ये भगवान बुद्ध म्हणतात की जर आई वडील मेलेले आई वडील जे मृत होत आहेत आणि ते कोणाचे आई वडील भिक्खूचे जे आई वडील आहेत ते मरण पावते आणि ते रिकलेक्ट करतात त्यांचे मुलाचे पुण्य, तो किती चांगल्या प्रकारे भिक्खू बनला. ओके. तर हा फक्त थॉट, एवढा एक विचार तर त्यांना किती 100,000 इयॉन म्हणजे 1,00,000 कल्पापर्यंत अपायापासून दूर ठेवलं. म्हणजे त्यांनी काय केलं, रिकलेक्ट केले त्यांच्या भिक्खू जीवन जो जगत असणारा जो मुलगा आहे, त्यांनी रिकलेक्ट केले मरताना की माझ्या जो मुलानं खूप चांगलं सगळं करत आहे आणि केलेलं आहे, तो भिक्खू जीवन जगत आहे, एवढं फक्त रिकलेक्ट केलं. बघा, कल्प म्हणते मी, 1,00,000 कल्पापर्यंत ते कधीच अपायामध्ये गेले नाही. आई आणि वडील कधीच गेले नाही. तर ते फायनली
कुठपर्यंत त्यांचा जन्म चांगल्या ठिकाणी होत राहिला? अटेनमेंट ऑफ निब्बाणापर्यंत, निब्बाण प्राप्तीपर्यंत. ओके. इव्हन इव्हन जर तुम्ही एका शीलधारी भिक्खूला 1 चम्मच राईस, ओके, 1 चम्मच राईस तुम्ही जर ऑफर करत असाल, 1 चम्मच राईस ऑफर करत असाल आणि त्याच्यावर जर डिटर्मिनेशन ठेवत असाल, माझा जन्म निब्बाणापर्यंत चांगलाच हो, मला सर्व सुख सुविधा भेटेल, तर 100% भेटणार. तर असं एकदा बोधिसत्तांनी केलतं. कशामध्ये? अखानकेय सुत्तानुसार. तर त्यांचा जो जन्म आहे, म्हणजे जे ते जे तो जो भात आहे कशामध्ये दिला होता? नारळाचं जे पात्र असतं, नारळाची जी पानं असतात, त्या नारळाच्या पानामध्ये त्यांनी ते जेवण एका उत्कृष्ट भिक्खूला दिलं होतं. तर त्यांचा जन्म कधीच लोअर जे वर्ल्ड्स आहे, जे खालचं अपाय लोक आहे, त्याच्यामध्ये झाला नाही. यांचंही 1,00,000 कल्पापर्यंत जोपर्यंत निब्बाण होत नाही, तोपर्यंत झाला नाही. हे बेनिफिट आहे जगाला. इव्हन तो भिक्खू जर धम्म सांगतही नसेल, तरी पण हे बेनिफिट तुम्हाला भेटतील. फक्त तो शिलामध्येही असेल तरी पण. म्हणून आपण हे चेक केलं पाहिजे, की किती बेनिफिट्स आहेत. ओके. तर याच्यामध्ये बरेचसे उदाहरण आहे, परंतु आता एवढं इनफ झालंय. मला तरी वाटतं सक्कचं पण उदाहरण आहे. तर पबज्जा ही खूप महत्वाची असते. शासन वतरणा यामधले मी हे सगळे तुम्हाला उदाहरणं सांगितली. आणि ज्यांनी ज्यांनी पबज्जा घेतली होती, पण ते धम्मसरांच्या वेळेस भिक्खू झाले होते. त्यांनी ऑलरेडी असंख्य जन्मामधलं जे फल आहे, असंख्य जन्मामधलं जे पुण्य आहे, त्यापेक्षाही मोठे पुण्य या जन्मामध्ये करून टाकलेले. आणि तुम्ही घेतलेल्या निर्णयामुळं, तुम्ही जे काही भिक्खू झालते, भिक्षुणी झालते, तर त्याचं जे शेअर आहे तेही तुम्ही मला वाटलेलं आहे. तर हे एवढं ग्रेट मेरिट्स जे आहे, जी ग्रेट वेल्थ आहे, हे इनडायरेक्टली ही तुमच्यामुळेच मला भेटत आहे. तुमच्यामुळेच माझ्याही पारमिता खूप चांगल्या प्रकारे पालन होत आहे आणि समोर जात आहे. ठीक, तर प्रपंचावर हे प्रवचन होतं छोटंसं. आय होप की तुम्हाला समजलं असेल.